Hello students, today's we will discuss about plants used in polyhouse technology are ओके म्हणजेच पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी किंवा पॉलीहाऊसमध्ये आपण कोणते क्रॉप्स घेऊ शकतो किंवा कोणते प्लांट्स आपण काय करू शकतो आहे ग्रो करू शकतो आहे ओके. मग त्यामध्ये आता आहे फ्लोरिकल्चर. मग फ्लोरिकल्चरमध्ये कोणते प्लांट आपण घेऊ शकतो त्यामध्ये फर्स्ट रोजेस, ऑर्किड्स, जरवेरा, ॲस्टर, लिलीज, मारीगोल्ड, कार्नेशन, क्रायसिंथेमम, अँथुरियम एक्सेट्रा. ओके. फ्लोरिकल्चर म्हणजे ज्या फ्लावरिंग प्लांट्स आहेत त्या आपण तिथं कशा ग्रो करू शकतो किंवा कोणत्या घेऊ शकतो त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्यानंतर व्हेजिटेबल्स मोस्टली एक्झॉटिक सच ॲज ॲस्पॅरागस, ब्रोक्युली, ब्रसेल्स स्प्राउट्स, स्क्वॅच, क्लेरी, चेरी, टोमॅटो, चायनीज, कॅबेज, लीक, लॅटाईस अँड पार्सली एक्सेट्रा हे व्हेजिटेबल्स आपण तिथं ग्रो करू शकतो. देन लँडस्केप प्लांट्स, foliage and all types of shade living plants or foliage. ओके. मग ज्या शेड लिव्हिंग प्लांट्स आहेत त्या तिथं आपण ग्रो करू शकतो. प्लांट विच रिक्वायर मिनिमम लाईट फॉर हेल्दी ग्रोथ मग ज्या प्लांटला लाईट कमी लागतो आहे अशा प्लांट्स आपण ग्रो करू शकतो आहे. पॉलीहाऊस इज ऑल्सो यूज फॉर ग्रोविंग द सीडलिंग अँड हार्डनिंग ऑफ टिश्यू कल्चर प्लांट्स. मग त्याच्यामध्ये आपल्याला सीडलिंग पण आपण प्रोड्यूस करू शकतो. त्यानंतर टिश्यू कल्चरसुद्धा आपण त्याच्यामध्ये करू शकतो आहे. ओके. द नेक्स्ट प्रोटेक्टेड कल्टिवेशन ऑफ रोज. मग रोजचं कल्टिवेशन किंवा गुलाब ह्या ज्या फ्लावरिंग प्लांट्स आहेत याचं कल्टिवेशन कसं केलं जातं इन पॉलीहाऊस. मग त्यामध्ये बेनिफिट्स ऑफ प्रोटेक्टेड कल्टिवेशन. मग प्रोटेक्टेड कल्टिवेशन करण्याचे काय बेनिफिट्स आहेत. हाय प्रोडक्टिव्हिटी पर युनिट एरिया म्हणजे कमी एरियामध्ये आपल्याला जास्त प्रोडक्टिव्हिटी मिळून जाते. ऑफ सीझन व्हेजिटेबल कॅन बी ग्रोन मग त्याचा ऑफ सीझन जरी असेल तरीसुद्धा आपण त्याचं प्रोडक्शन करू शकतो. ऑफ सीझन हेल्दी नर्सरी कॅन ऑल्सो बी रेज. मग ऑफ सीझनमध्ये हेल्दी प्लांट्स आपण नर्सरीमध्ये प्रोड्यूस करू शकतो. गुड क्वालिटी प्रोड्युसेस गुड क्वालिटीचे प्लांट्स आपण प्रोड्यूस करू शकतो. रिड्यूस द डिसीज अँड पेस्ट अटॅक मग पेस्ट अटॅक किंवा डिसीज याचे होण्याचे चान्सेस काय असतात कमी असतात. इट कॅन बी यूज टू जनरेट सेल्फ एम्प्लॉयमेंट फॉर द एज्युकेटेड रुरल यूथ इन द फार्म सेक्टर. मग रुरल एरियामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो याचं डेव्हलपमेंट करू शकतो आहे. मॉडर्न टेक्निक्स ऑफ हायड्रोपोनिक्स, सॉइललेस कल्चर, एरोपोनिक्स आर पॉसिबल अंडर ग्रीनहाऊस कल्टिवेशन. मग ग्रीनहाऊसमध्ये आपल्याला हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्स ह्या दोन कंडिशन्ससुद्धा आपण काय करू शकतो आहे डेव्हलप करू शकतो. देन कॉमन नेम रोज, क्वीन ऑफ फ्लावर. रोजलाच क्वीन ऑफ फ्लावर असं म्हटलेलं आहे. सायंटिफिक नेम रोझा स्पेसिस, फॅमिली रोझेसी अँड क्रोमोझोम नंबर 2n इज इक्वल टू 14. ओके. ही व्हरायटी आपण काय करू शकतो प्रोड्यूस करू शकतो किंवा केलेली आहे. सॉईल मग त्याचं कल्टिवेशन करण्यासाठी आपल्याला काय काय स्टेप कराव्या लागतील. सॉईल सँड टू ग्रेव्हिली लोम, आयडियल pH 6.5 to 7 pH त्याचा मेंटेन असला पाहिजे. देन क्लायमेट आयडियल टेम्परेचर 15 to 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर किती पाहिजे 15 ते 27 डिग्री सेल्सिअस त्याचं टेम्परेचर मेंटेन असलं पाहिजे. लोअर टेम्परेचर 15 to 16 डिग्री सेल्सिअस इम्प्रूव्ह फ्लावर क्वालिटी. मग 15 ते 16 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर फ्लावरची क्वालिटी काय होते इम्प्रूव्ह होते. आयडियल ह्युमिडिटी 60 to 65%. लव सनशाईन अँड फ्री व्हेंटिलेशन. ओके. सनशाईन आणि फ्री व्हेंटिलेशन त्याच्यामध्ये आपल्याला प्रोड्यूस करणं आवश्यक आहे. देन व्हरायटीज मग कोणत्या व्हरायटीज आपण तिथं प्रोड्यूस करू शकतो. लॉंग स्टेम रोजेस मग लॉंग स्टेम रोजेस जर आपल्याला प्रोड्यूस करायचे असतील तर स्टेम लेंथ 50 to 120 सेंटीमीटर, यील्ड 100 to 150 स्टेम्स मीटर स्क्वेअर पर इयर. ओके. व्हरायटीज फर्स्ट रेड, ग्रँड गाला अँड कॉन्फिटी ह्या व्हरायटीज आपण तिथं प्रोड्यूस करू शकतो. मीडियम स्टेम साईज मग स्टेम साईजवरून सुद्धा आपण त्याचं कल्टिवेशन करू शकतो. स्टेम लेंथ 50 to 70 सेंटीमीटर, यील्ड 220 स्टेम्स मीटर स्क्वेअर पर इयर. देन स्मॉल फ्लावर्ड रोजेस मग स्मॉल स्टेम जर असतील तर ते कसे 30 to 70 सेंटीमीटर त्याचं स्टेम लेंथ असेल, यील्ड 250 to 350 स्टेम्स मीटर स्क्वेअर्स पर इयर. ओके. एवढं त्याचं आपल्याला यील्ड मिळून जातं. देन प्रोपागेशन रोज कमर्शियली प्रोपागेटेड बाय बडिंग या
मेथडने आपण त्याचं प्रोडक्शन करू शकतो. टी बडिंग अँड पॅच बडिंग. ओके, दिस इज द टाईप ऑफ बडिंग. बडेड रूट स्टॉक, देन लेअरिंग, देन ग्राफ्टिंग अँड चिप बडिंग ह्या मेथड्स आपण यूज करू शकतो. ओके, देन बेड प्रिपरेशन. मग त्याचं बेड प्रिपरेशन काय आहे? रेज बेड प्रिपरेशन ऑलवेज प्रेफर्ड. म्हणजे त्याचा बेड प्रिपरेशन याला काय केलं पाहिजे? फर्स्टली प्रेफरन्स दिला पाहिजे. बेड साईज लेंथ ॲज अ पर स्पेस अवेलेबिलिटी इंटू ब्रेथ 1 मीटर इंटू 45 सेंटीमीटर हाईट. ओके, मग त्याची हाईट किती असली पाहिजे? 45 सेंटीमीटर एवढी त्याची हाईट असली पाहिजे. ड्युरिंग बेड प्रिपरेशन सॉईल शुड बी स्टरलाइज विथ फॉर्मॅल्डिहाइड at 0.3% and mix with the FYM. ओके, म्हणजेच फॉर्मॅल्डिहाइडने काय केले पाहिजे? ती सॉईल आपण स्टरिलायझर केली पाहिजे. ओके, दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ बेड. देन मॅनेजमेंट ऑफ एक्सटर्नल फॅक्टर्स इन ग्रीन हाऊस. हिटिंग. मग त्याचे एक्सटर्नल फॅक्टर्स काय आहेत? हिटिंग. In temperate zone, greenhouse cultivation of roses require heating system to maintain the ideal temperature 15 degrees Celsius inside. मग त्याचं 15 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर मेंटेन असलं पाहिजे. देन कुलिंग इन वॉर्मर रिजन. समर कुलिंग सिस्टीम इज अ इसेन्शियल. म्हणजे त्याच्यामध्ये समर कंडिशनच्या वेळेस किंवा समर ज्यावेळेस कंडिशन असेल त्यावेळेस आपल्याला कुलिंग सिस्टीम तिथं प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. In temperate climate, cooling is often required during winter when days are bright. मग ज्यावेळेस कुलिंग सिस्टीम असेल किंवा विंटर सीझन असेल त्यावेळेससुद्धा आपल्याला हिटिंगची कंडिशन काय केली पाहिजे? मेंटेन करता आली पाहिजे. देन ॲन इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग सिस्टीम नोन ॲज अ फॅन पॅड सिस्टीम. ज्यावेळेस इव्हॅपोरेशन कंडिशन असेल त्यावेळेस फॅन पॅड सिस्टीम आपल्याला तिथं यूज करावी लागेल. देन लाईट. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग ग्रोथ अँड फ्लावरिंग. लाईट इज अ मोस्ट प्रिमिटिव्ह फॅक्टर आहे आणि इम्पॉर्टंट फॅक्टर आहे त्याच्या ग्रोथ होण्यासाठी आणि फ्लावर डेव्हलपमेंट करण्यासाठी. दिस मे व्हॅरी विथ इंटेन्सिटी, ड्युरेशन अँड क्वालिटी. मग त्याची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी ही लाईट आवश्यक आहे. अंडर हाय लाईट इंटेन्सिटी इन समर ग्रोवर्स कवर द रूफ बाय शेडिंग मटेरियल लोअरिंग लाईट इंटेन्सिटी फ्रॉम 10,000 and 106,000. Okay, too much shade also reduce the growth. Less light resulted in delay maturity of birds. Okay, मग मॅच्युरिटी ऑफ बर्ड्ससाठी लाईट मेंटेन करणं आवश्यक आहे. देन सप्लिमेंट ऑफ लाईट. देर आर मेनी लॅम्प्स दॅट कॅन बी यूज फॉर लाईट सप्लिमेंट इन ग्रीन हाऊस. मग त्याच्यामध्ये लॅम्प हे प्रोड्यूस केले जातील किंवा डेव्हलप केले जातील, फिक्स केली जातील. बेसिकली फॉल into 3 groups in incandescent, fluorescent and हाय इंटेन्सिटी. हे लाईट काय केली जातील? तिथं फिट केले जातील. मेटल हलाइड, मर्क्युरी लाईट, प्रेशर सोडियम अँड लो प्रेशर अँड हाय प्रेशर ऑफ सोडियम. ओके, याचं तिथं मेंटेन केले जाईल किंवा प्रोव्हाइड केले जातील. देन CO2 कंटेंट ऑफ एअर इज अ लिमिटिंग फॅक्टर ऑफ फोटोसिंथेसिस. CO2 फोटोसिंथेसिस करण्यासाठी त्याला यूजफुल आहे. देन ह्युमिडिटी. इन्फ्लुएन्स ऑफ ह्युमिडिटी ऑफ प्रोडक्शन ऑफ रोज ग्रीन हाऊस कंट्रोल 7 RH बाय हाय प्रेशर फॉगिंग सिस्टीम. मग ह्युमिडिटी फॉगिंग सिस्टीमने त्याला काय केले जाईल? ह्युमिडिटी तिथं मेंटेन केली जाईल. व्हेंटिलेशन अँड एक्सचेंज ऑफ एअर इज अ डिझायरेबल फॉर नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ रोजेस. मग व्हेंटिलेशन पर्पज किंवा व्हेंटिलेशन सिस्टीम तिथं वेल डेव्हलप केलेली असेल, वेल प्रोव्हाइड असेल. देन स्पेशल प्रॅक्टिसेस. मग त्याच्या स्पेशल प्रॅक्टिसेस काय आहे? बेंडिंग ऑफ रोज. बेंडिंग हेल्प्स मेंटेनिंग इनफ लीफ एरिया ऑफ द प्लांट. द मॅक्झिमम लीफ एरिया इज रिक्वायर्ड बिल्ड ऑफ द स्ट्रॉंग रूट सिस्टीम. लीव्ज आर इम्पॉर्टंट फॉर प्रोड्युसिंग कार्बोहायड्रेट्स. जे लीफ जे आहेत ते लीफ कार्बोहायड्रेट प्रोडक्शन करण्यासाठी यूजफुल आहेत, जेणेकरून त्याला कार्बोहायड्रेट मिळून जातं. ओके. देन disbudding. Disbudding is the practices of removing undesirable buds. It is achieved by placing the bud between thumb and index. डिसबडिंग मीन्स वाट. मग ज्या अननेसेसरी बर्ड्स आहेत त्या काय करणं? रिमूव्ह आउट करणं, रिलीज आउट करणं, जेणेकरून ज्या मेन बर्ड्स असतील त्यांना डेव्हलपमेंट करण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. देन पिचिंग अँड रिमूव्हल ऑफ वाईल्ड रूट स्टॉक ऑफ रोज. म्हणजे
रिमूव्हल ऑफ पार्ट टर्मिनल ग्रोविंग पोर्शन ऑफ स्टेम इज कॉल्ड पिचिंग. म्हणजे स्टेम किंवा रूटवरती अननेसेसरी जो पार्ट असेल, जो काय होत असेल प्लॅन्टला डेव्हलपमेंट करण्यासाठी इनहिबिट करीत असेल, प्रोहिबिट करीत असेल, काही डॅमेज करीत असेल तर तो पार्ट काय करणं, रिलीज आउट करणं, रिमूव्ह करणं. दिस ऑपरेशन रिड्यूस प्लांट हाईट बट प्रमोट्स ऑक्झिलरी ब्रांचिंग. त्याच्या ऑक्झिलरी ब्रांचिंगसाठी काय करेल तो, तिथं त्याला प्रॉब्लेम क्रिएट करेल म्हणून त्या काय करायचं, पिचिंग करायचं आणि डिसबडिंग करायचं आहे. ओके. देन रिमूव्हल ऑफ फॅडेड फ्लावर्स. If the spent plumes are not removed in time, there is a chance of developing fruits and bearing seeds. ओके. मग ज्यावेळेस काय होईल, जे फ्लावर काय झालेले आहे पूर्णपणे मॅच्युअर होऊन ते पूर्ण फ्रुटिंग लेव्हलला आलेलं आहे, ते काय करणं, रिमूव्ह करणं, जेणेकरून त्या यंग बर्ड्स असतील किंवा यंग फ्लावर असतील ते अट्रॅक्टिव्ह डेव्हलप व्हावेत आणि प्लांटची वेल डेव्हलपमेंट व्हावी. ओके. देन सपोर्ट सिस्टीम रोज प्लांटेशन. मग प्लांटेशनला सपोर्ट सिस्टीम प्रोव्हाइड करणं. सपोर्ट सिस्टीम मेक्स इंटरकल्चरल ऑपरेशन इझी अँड प्रोटेक्ट द बर्ड्स फ्रॉम बिईंग डॅमेज बाय नॉट अलोविंग स्टेम बेंड्स इन टू द पाथ. ओके. मग त्याचे फ्लावर्स जे असतील किंवा बर्ड्स असतील त्यांना काय करणं, प्रोटेक्ट करणं आणि त्याला सपोर्ट सिस्टीम डेव्हलप करून देणं. ओके. देन प्रुनिंग. प्रुनिंग इज अ जुडिशियस removal of plant parts induce production of quality flowers and to maintain vigor of plant. ओके. मग याच्यामध्ये काही डिसीज एंटर झालेला असेल तर तो डिसीज काय करणं, रिमूव्ह आउट करणं विथ द हेल्प ऑफ प्रुनिंग सिस्टीम आणि फ्लावरची क्वालिटी मेंटेन करणं. जनरली प्रुनिंग इज डन ओनली वन्स इन द इयर आफ्टर मान्सून्स. ओके. मग ज्यावेळेस मान्सून येऊन जाईल त्यानंतर ही प्रोसेस काय करावी लागते, आपल्याला फॉलो करावी लागते. ऑल कट्स आर मेड ॲट अँगल ऑफ 450 अबाउट 5 सेंटीमीटर अबाव द स्ट्रॉंग आहे. मेथड ऑफ प्रुनिंग ॲडॅप्टेड व्हेरीज विथ टाईप ऑफ रोज. मग ते जो रोजचा टाईप आपण तिथं कल्टिवेट केलेला आहे त्याच्यावरती हा प्रुनिंगचा टाईप किंवा प्रुनिंग मेथड ही डिपेंड असेल. देन विंटरिंग इन रोजेस. व्हाय इट इज इम्पॉर्टंट. विंटरिंग म्हटल्यानंतर काय, मग ज्यावेळेस विंटर सीझन असेल त्यावेळेस काय करणं, फ्लावरची किंवा त्या प्लांटचं केअर कशी करायची आहे. ओके. जेणेकरून ती प्लांट डॅमेज होऊ शकते जास्त विंटर सीझन जर किंवा त्याच्यावरती इफेक्ट झाला तर. ओके. ड्युरिंग ग्रोविंग सीझन द प्लांट सेल्स ऑफ रोज कंटेन वॉटर. मग कंटिन्यू त्याला वॉटरचा सप्लाय आणि विंटर सीझन असल्यामुळं काय होईल, ते स्टेम जे असेल ते डॅमेज होऊ शकतं. मग ते डॅमेज होऊ नये म्हणून त्याच्यासाठी प्रिकॉशन्स घेणं. स्टेप टू टेक प्रिपेरिंग रोजेस फॉर विंटर. मग त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स आहेत. डोंट फर्टिलाइज आफ्टर द एंड ऑफ द ऑगस्ट. मग ज्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, हे विंटरिंगचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण काय करणार, ऑगस्टच्या एंडिंगला काय करायचं नाही, याचं फर्टिलायझेशन करायचं नाही किंवा कल्टिवेशन करायचं नाही. ग्रॅज्युअली रिड्यूस वॉटरिंग. मग त्याच्यातलं वॉटर कंटेंट जे आहे ते काय करणं, ग्रॅज्युअली रिड्यूस करणं. क्लीन अप डेड लिव्ज अँड डेब्रीज फ्रॉम अराउंड द बेस ऑफ द रोजेस. मग त्याच्या बेस कंडिशनला किंवा बेस लेवलला जे डॅमेज लीप असतील, डेड झालेले लीप असतील किंवा अदर रॉ मटेरियल असेल ते काय करणं, सेपरेट आउट करणं. अवॉइड डिहायड्रेशन. डोंट डू एनी सिरियस प्रुनिंग. ओके. देन वीड मॅनेजमेंट. वीड मे बी कंट्रोल मॅन्युअली, मेकॅनिकली ऑर केमिकली. मग त्याच्यामध्ये वीड कंडिशन जी असेल किंवा वीड जर असेल तर ते काय करणं, मेकॅनिकली किंवा केमिकलीच्या हेल्पनं ते काय करणं, डॅमेज करून देणं किंवा डिसमिस करणं. बोथ ऑर्गॅनिक अँड प्लास्टिक मल्चेस आर यूज. मग त्याच्यासाठी प्लास्टिक यूज करू शकतो, पॉलिथिन यूज करू शकतो आहे. हाऊएवर व्हाईट प्लास्टिक मल्चेस आर इफेक्टिव्ह नाव. मग व्हाईट प्लास्टिक किंवा पॉलिथिन जे असेल त्याच्यावरती काय आहे, ते हायली इफेक्टिव्ह आहे. देन हार्वेस्टिंग. ॲप्लिकेशन ऑफ बर्ड कॅप्स बिफोर हार्वेस्टिंग. मग ज्यावेळेस हार्वेस्टिंग आपल्याला करायचे आहे त्यावेळेस काय करायचं आहे, ज्या बर्ड कंडिशन असतील त्यांना काय करायचं आहे, कॅप त्याच्यावरती अटॅच करायची जेणेकरून ते हार्वेस्टिंगच्या वेळेस त्याला काय होणार नाही, डॅमेज होणार नाही. कट स्टेजेस ऑफ रोजेस फॉर डोमेस्टिक अँड एक्सपोर्ट. मग डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, कट स्टेज जी असेल ती फिक्स करून घ्यायची आहे. हार्वेस्टिंग विथ सिकेटर्स. मग त्याच्या हार्वेस्टिंग जी असेल ती सिकेटरच्या हेल्पने करायची आहे. डिफरंट टाईप्स ऑफ सिकेटर्स फॉर हार्वेस्टिंग. मग इथं डिफरंट टाईप्स ऑफ सिकेटर त्यांनी दाखवलेले आहेत. देन पोस्ट हार्वेस्टिंग अँड हँडलिंग. मग पोस्ट हार्वेस्टिंग हँडलिंग जे आहे त्याच्यामध्ये फ्रेशली हार्वेस्टेड कट रोजेस हे कलेक्शन करायचं आहे. त्यानंतर त्याचं ग्रेडिंग ऑफ रोजेस, त्याचं ग्रेडिंग करायचं आहे. त्यानंतर बंचिंग ऑफ ग्रेड रोजेस, त्याचं बंचिंग करायचं आहे. देन पॅकिंग ऑफ बंच रोजेस. मग त्याचं बंचमध्ये काय करायचं, पॅकिंग करायचं आहे.
This is the cultivation of rose plant, okay, in polyhouse technology. Okay, thank you.